नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. कारण सातबारा उतार्यावर पीक नोंदणी करताना होणारा त्रास आता कायमचा संपणार आहे. कारण राज्य सरकारनं ई पीक पाहणीच्या नियमात एक खूप मोठा आणि ऐतिहासिक बदल केलाय. हा बदल काय आहे आणि याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे हे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आतापर्यंत काय व्हायचं तर शासनानं ई पीक पाहणी ऍपद्वारे शेतकऱ्यांना स्वतः पिकाची नोंदणी करणं बंधनकारक केलं होतं. पण ग्रामीण भागातील वास्तव काय आहे तर अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीयेत, कुठे इंटरनेट चालत नाही तर कुठे सर्व्हर डाऊन असतं. यामुळे हजारो शेतकरी वेळेत पीक नोंदणी करू शकत नव्हते आणि याचा फटका कुठे बसायचा? सातबाऱ्यावर नोंद नसल्यामुळे पीक विमा, सरकारी नुकसान भरपाई आणि बँकेकडून मिळणारं पीक कर्ज अडकायचं. म्हणजेच हक्काची मदत मिळण्यात शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागायचा. पण आता काळजी करू नका. आगामी 15 जुलै 2026 पासून या क्लिष्ट प्रक्रियेतून शेतकऱ्यांची पूर्णपणे सुटका होणार आहे. आता तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरूनच ई पीक पाहणी करण्याची कोणतीही गरज उरणार नाही. कारण ही संपूर्ण जबाबदारी आता राज्य सरकारनं थेट महसूल सहकाऱ्यांकडे सोपवली आहे. तहसील स्तरावर नियुक्त केलेले हे प्रशिक्षित महसूल सहाय्यक आता स्वतः काम करणार आहेत. आता ही नवीन व्यवस्था कशी काम करेल ते एकदा समजून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे हे महसूल सहाय्यक थेट तुमच्या शेताच्या बांधावर येणार आणि पिकांची प्रत्यक्षात पाहणी करून ऑनलाईन नोंदणी करणार. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांमार्फत नोंदणी होणार असल्यामुळे चुकांचे प्रमाण पूर्णपणे घटेल आणि माहिती अचूक राहील. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महसूल सहाय्यकानं तुमच्या पिकाची नोंदणी करताच तुमच्या रजिस्टर मोबाईलवर लगेचच एक कन्फर्मेशन मेसेज येईल. म्हणजेच काम झालं का नाही हे तुम्हाला घर बसल्या कळेल. थोडक्यात सांगायचं तर शासकीय योजना आणि मदतीचा मुख्य पुरावा मानली जाणारी ई पीक पाहणी आता एकदम पारदर्शक आणि सोपी होणार. सरकारच्या या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? यामुळे शेतकऱ्यांचा त्रास खरोखरच कमी होईल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती, आनंदाची बातमी महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.